अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, शारदीय नवरात्री ही आता लवकरच सुरू होणार आहे। शारदीय नवरात्री ही 2 ऑक्टोबरला की 3 ऑक्टोबरला होणार आहे आणि शारदीय नवरात्रीची सुरुवात ही कधीपासून होणार आहे, त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, गणेशोत्सव संपला की लगेच नवरात्रीचे वेध लागतात। आता सध्या पितृपंधरवडा चालू आहे आणि नवरात्र उत्सव बघा हा आपल्या भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होते। नवरात्र उत्सव हा 9 दिवसांचा असतो, परंतु यावेळेस नवरात्र उत्सव ही 10 दिवसांची आहे। दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीच्या उत्सवाची समाप्ती होते। मराठी वर्षामध्ये एकूण 4 नवरात्री साजरा केल्या जातात। चैत्र महिन्यामध्ये 2 नवरात्री असतात, गुप्त नवरात्र देखील असते। त्यानंतर अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात। ही मुख्य नवरात्र असते। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। यंदा नवरात्री कधीपासून सुरू होते, घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजाविधी काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे। यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल, तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपणार आहे। उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। बघा, नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो, त्या घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे हे आता आपण जाणून घेऊया। नवरात्रीमध्ये बघा, कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 सुरू होईल आणि तो सकाळी 7:22 असणार आहे। घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सुद्धा आहे, तो सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 असणार आहे। आता घटस्थापनेच्या पूजेची पद्धत काय आहे हे मी तुम्हाला सांगते। शारदीय नवरात्रीच्या अगोदर आपण घराची साफसफाई करून घ्यावी। त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। मंदिर स्वच्छ करून गंगाजल सर्वत्र घरामध्ये आपल्या शिंपडावा आणि घर शुद्ध करून घ्यावं। उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावरती देवीची मूर्तीची किंवा फोटो असेल तर फोटो ठेवावा। तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांडं घ्यावं, त्यानंतर त्यामध्ये धान्य घालावे। याशिवाय बघा, तांब्याच्या कलशात सुद्धा शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकू शकता। कलशावरती धागा बांधावा, त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढावे। तसेच कलशामध्ये अक्षता, सुपारी, नाणे, त्यानंतर कलशाला बघा ओढणी बांधून नारळ जो आहे तो सरळ ठेवू शकता। त्यानंतर देवीची विधिवत पूजा करावी। सुपारी, फळे, मिठाई हे आपण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो। त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठाचे श्रवण पठण सुद्धा करू शकता आणि हे शेवटी आरती करून प्रसाद जो आहे तो वाटून सर्वांनी ग्रहण करावा। आता शारदीय नवरात्रीच्या तिथी काय आहेत हे मी तुम्हाला सांगते। पहिला दिवस 3 ऑक्टोबर वार गुरुवार, घटस्थापना शैलपुत्रीची या दिवशी पूजा केली जाते। दुसरा दिवस 4 ऑक्टोबर वार आहे शुक्रवार, या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। तिसरा दिवस 5 ऑक्टोबर या दिवशी वार शनिवार, या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। दिवस चौथा 6 ऑक्टोबर वार आहे रविवार, विनायक चतुर्थी। दिवस 5वा 7 ऑक्टोबर वार सोमवार, या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। दिवस 6वा 8 ऑक्टोबर वार मंगळवार, या दिवशी स्कंद माता देवीची पूजा केली जाते। दिवस 7वा 9 ऑक्टोबर वार बुधवार, या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते। दिवस 8वा 10 ऑक्टोबर वार गुरुवार, या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते। दिवस 9वा 11 ऑक्टोबर शुक्रवार आहे आणि या दिवशी दुर्गा अष्टमी असते आणि या दिवशी महागौरी या देवीची पूजा केली जाते। दिवस 10वा 12 ऑक्टोबर वार शनिवार, या दिवशी नवमी असते आणि त्या दिवशी हवन, दुर्गा विसर्जन सुद्धा केलं जातं आणि विजयादशमी दसऱ्याचं पूजन सुद्धा केलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे आणि पूजाविधी कशी करावी, अचूक पूजाविधीबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।